श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आणि हा नवीन जो स्वामी संदेश आहे तो फक्त आणि फक्त नवीन वर्षासंबंधी आहे. आज आहे गुरुवार. तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार. आणि ह्या गुरुवार निमित्त हा स्वामी संदेश जो कोणी स्वामी भक्त ऐकणार आहे त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. चला मग सुरुवात करूया स्वामी संदेश ऐकायला. स्वामी म्हणतात, नवीन वर्ष सुरू होणार आहे, पण म्हणून जुन्या वर्षाला विसरून चालणार नाही बरं का. पण मग याचा अर्थ असा नाही की आपण फक्त जुन्या आठवणींमध्ये जगायचं. जुन्या वर्षाकडून आपल्याला घ्यायचं आहे ते फक्त आणि फक्त अनुभव. कारण अनुभवापेक्षा मोठा गुरु नाही. त्यामुळे जुन्या वर्षाकडून घेता येतील तितके अनुभव घ्या. चांगले वाईट प्रसंग येऊन गेले आणि त्या प्रत्येक प्रसंगातून तुम्हाला अनुभव काय आले ते सोबतीला घेऊन जा. पण हो, पुढे जाताना एक गोष्ट मात्र कायमची तिथेच सोडून द्यायची आहे आणि मग पुढे जायचं आहे. ती कुठली गोष्ट आहे तर बघा, अतिविचार. आपण अतिविचार करतो आणि ह्या अतिविचार केल्याच्या स्वभावामुळे आपण कित्येकदा मागेच राहतो. आणि हे अतिविचार आपल्याला काहीही देत नाही, ते फक्त आपल्यासोबत ओझं बनून राहतात. आणि असं ओझं जर आपल्याला जड होत असेल तर ते कधीही मागे सोडून दिलेलं बरं असतं. आता हा अतिविचार आपण नेमकं करतो तरी कशाचा, तर लोकांचा. हो, बरोबर बोलत आहे. लोकांचा अतिविचार आपल्याला बऱ्याचदा मागे खेचत असतो. कारण काहीही नवीन करण्याचा विचार केला ना तर आपल्या मनामध्ये पहिला प्रश्न असा येतो की लोक काय म्हणतील. आणि हे मराठीतच नव्हे बरं का, तुम्ही हिंदीतही ऐकलं असेल. हिंदीत एक प्रचलित म्हण आहे ती अशी, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. आणि त्यामुळे हा अतिविचार, लोकांचा अतिविचार आपल्याला मागेच सोडायचा आहे. आणि त्यामुळे आपल्याला नवीन वर्ष हसत खेळत जगता येणार आहे. आणि जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल ना की नवीन वर्ष हे सुखात समाधानात जावं, तर नक्कीच हा एक विचार तुम्ही सोडून द्या. कारण खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात. आणि तो विचार म्हणजे लोक काय म्हणतील. कधीच विचार करू नका की लोक काय म्हणतील. चांगले कार्य घडताना पाहून ते नेहमीच तुमच्यावर जळतील. वाईट काळात तुमच्या ते कधीही सोबत नसतील. वाईट काळात तुमच्या ते कधीही सोबत नसतील. नुकसान तुमचे होताना आनंदाने तुमच्यावरच हसतील. आपलेच दात आणि आपलेच ओठ असेच असतात ते सारे लोक. आपलेच दात आणि आपलेच ओठ असेच असतात ते सारे लोक. त्यांच्या पुढे तुम्ही गेलात तर पाय खेचणारे हेच ते बिंडोक. यशाच्या मार्गात पराभव झाले तर ही लोकच गवगवा करतील. यशाच्या मार्गात पराभव झाला तर हीच लोक गवगवा करतील. यशाची उंची गाठली ना की हीच लोक तुमच्या मागे पुढेही करतील. मग आपणच का विचार करतो की लोक काय म्हणतील. मग आपणच का म्हणून विचार करतो की लोक काय म्हणतील. आणि म्हणूनच आपल्याला आवडणारी पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारी एखादी कृती जर आपण करायची ठरवली ना तर लोक काय म्हणतील ही मनातील निरर्थक भीती समाजात अनेकांना मागे खेचते. आणि समाजात अनेक लोक या एकाच भीतीने ग्रासलेले आहे. ही भीती आपल्याला मनातील एखाद्या गोष्टीचा प्रयत्न साधा करू देत नाही. मग आपली अवस्था उमलण्याआधीच तोडून टाकलेल्या त्या कळीसारखी होते. ही भीती आपल्याला चाकोरी बाहेरचा विचारच करू देत नाही आणि धोपट मार्गानेच जाण्यास भाग पडते. आणि आजपर्यंत लाखो लोक जशा पद्धतीने चाललेले आहे त्याचंच अनुकरण आपणही करतो आणि त्याच वाटेने चालत राहतो. कालांतराने मग आपण असमाधानी असतो आणि तेव्हा आपले नुकसान आपणच करून घेतल्याचा आपल्याला साक्षात्कारही होतो. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला योग्य वाटत आहे आणि ती खरंच योग्य आहे, जर असं अंतर्मन आपल्याला सांगत असेल तर नक्कीच ती गोष्ट करून बघायला हवी. कारण फक्त आपण हारणार आहोत किंवा लोक काय म्हणणार या विचाराने जर आपण ती टाकून देत असू तर हे काही बरोबर नाही. आणि नक्कीच हा एक महादोषच मानला जातो. पाऊल ठेवतात चौकटी बाहेर अनेक अडचणी उभ्या टाकतील. पाऊल ठेवतात चौकटी बाहेर अनेक अडचणी उभ्या टाकतील. घरच्यांना मात्र एकच भीती की लोक काय म्हणतील. का विचारात घ्यावी लोकांची मते, का विचारात घ्यावी लोकांची मते, का विचार करावा या लोकांच्या मतांवर. कारण चालायचंच जर आहे आपल्याला आपल्या पायांवर. आपल्या आयुष्याचे निर्णय का त्यांच्या मतानुसार घ्यावे. आपल्या आयुष्याचे निर्णय का म्हणून त्यांच्या मतानुसार घ्यावे. स्वतःच्या मनाचं न ऐकता दुसऱ्यांना अधिक महत्त्व का म्हणून द्यावे. स्वतःच्या मनाचं न ऐकता दुसऱ्यांना अधिक महत्त्व का म्हणून द्यावे.
वाईट वागताना ठेवावी लाज. हो, वाईट वागताना ठेवावी लाज, करावा तेव्हा लोकांचा विचार. चांगले करताना ऐकावे मनाचे आणि स्वच्छ ठेवावे आपले आचार. खूप सुंदर असं स्वामींनी सांगितलेलं आहे. स्वामी बरोबर सांगत आहे, जेव्हा आपल्याला समजतं ना की आपण चांगलं करत आहोत, आपण कुणाचंही नुकसान करत नाही, तेव्हा आवर्जून आपण आपल्या मनाचाच ऐकायचं आहे, लोकांचा अतिविचार करायचा नाही. पण हो, एक गोष्ट मात्र खरी आहे, जेव्हा आपण काहीतरी चुकीचं पाऊल टाकत आहोत असं थोडं जरी आपल्याला मन सांगत असेल, आपलं अंतर्मन सांगत असेल, आपल्याला जरा जरी शंका असेल की मी चुकीचं काहीतरी करत आहे, तेव्हा मात्र आवर्जून एक काय 1000 लोकांचा विचार करावा, 1000 लोकांचा मनाचा विचार करून मग पुढे पाऊल टाकावं. पण जर तुमचं कार्य चांगलं असेल, त्याने नुकसान कोणाचं होणार नसेल, तुमची प्रगती होणार असेल, तर मग मात्र तुम्हाला तुमच्याच मनाचं ऐकायचं आहे. कारण स्वामीसुद्धा अशाच लोकांना मदत करतात ज्यांची भावना स्वच्छ असते, ज्यांचं म्हणणं हे इतरांना पटणारं असतं. पण एखादी व्यक्ती जर दुसऱ्यांची फसवणूक करत असेल तर अशा लोकांना मात्र स्वामी कधीही साथ देत नाही, हे देखील अंतिम सत्य आहे. आणि जेव्हा आपण एकटे या वाटेने चालतो ना, लोकांचा विरोध पत्करून, तेव्हा मात्र एक गोष्ट देखील लक्षात घ्यायची आहे, ती अशी की सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील. काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील. फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे, जब तक जिंदा है तब तक निंदा है. जब तक हम जिंदा है तब तक हमारी निंदा तो होती ही रहेगी. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून द्यायचा आहे आणि आपल्या सरळ मार्गावर चालायचं आहे. नक्कीच यश हे आपल्या दारात उभं असणार आहे. शेवटी फक्त एवढंच सांगावंसं वाटतंय की प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, कोणत्याही प्रसंगी स्वामींना आणि स्वामींच्या सेवेला सोडू नका. स्वामी सदैव तुम्हाला साथ देणार आहे. जर तुमची नियत साफ असेल आणि स्वामींची जर तुम्हाला साथ असेल, तर ह्या जगाच्या पाठीवर तुम्ही कधीही अपयशी ठरू शकत नाही, हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या. शेवटी काय तर जगात लोक काय विचार करतील, हा विचार पण जर आपणच केला तर मग लोक काय करतील. आणि हा स्वामी संदेश लक्षात ठेवा आणि लोकांचा विचार सोडून तुमच्या स्वतःच्या प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करा. नक्कीच हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख आणि समाधानच घेऊन येणार आहे. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामीसूत्र ब्लॉग चॅनलवरचे संदेश ऐकत रहा. धन्यवाद.